जय नरहरि मा जय माऊली जय नरहरि जय नरहरि मा जय नरहरि मा जय नरहरि मा जय बाबा जय नरहरि मा जय नरहरि मा जय बाबा गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरि बाबा की जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय
कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. ज्ञानं ज्ञानमयं देवो सच्चिदानंद विग्रहं देवकी नंदनं कृष्ण गोविंदं गोपीवल्लभम् आद्यमनादि परमं प्रत्यक्षं स्वभावजं गुरुत्वमाकर्षणं देवो षड्गुणैश्वर्य ईश्वरं गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. सारे सारे गम पद नि सारे सारे गम पद नि सारे हाय. सारे सारे गम पद नि सारे 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 सारे गम पद नि सारे 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 सारे गम पद नि सारे 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 गम पद नि सारे 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 गम पद नि सारे 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 गम पद नि सारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. अत्र सर्गो विसर्गस्य स्थानं पोषणमुतै मन्वन्तरेशानुकथा निरोध मुक्तिराश्रयो दशमश्च विशुद्धर्थ नवानां इह लक्षणं वर्णयन्ति महात्मानां श्रुतिनार्थेन छन्दसां तस्मादिदं भागवतं पुराणं दशलक्षणं प्रोक्तं भागवता प्राह पीतपुत्राय भूतकृतं या परी श्री भागवत दशलक्षणार्थ युक्त नारद व्यासाशी उपदेशित पूर्ण परमार्थ प्रबोधिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. या परी श्री भागवत दशलक्षणार्थ युक्त नारद व्यासाशी उपदेशित पूर्ण परमार्थ प्रबोधिला. या 10 लक्षण जे सांगितले, पहिलं लक्षण आहे सर्ग. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात सर्ग म्हणजे काय. सर्ग म्हणजे संसार आहे, विसर्ग म्हणजे संसाराचा नाश आहे. सृष्टी उत्पत्ती आणि सृष्टीचा नाश, सर्ग आणि विसर्ग. म्हणून शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिता या दशलक्षणाचे लक्षण सांगेन नृपणाता तुझ लागुण करी गाभा श्रवण चित्त करुनिया. राजा परीक्षिता हे 10 लक्षण कसे आहेत याचे मी तुला दृष्टांत देऊन सांगतो, परंतु माऊली सांगते की परमात्म्याचं भागवत कथा कीर्तन ऐकत असताना पूर्णांगाचे करुणिया कान करावे भागवत श्रवण. भागवतात बसेल असल्यानंतर चित्तात दुसरं कोणतंच नको नाही. म्हणून समर्थ दासबोधात सांगत असताना सांगतात कथा कीर्तन सकळची ऐकती ऐकोनिया नाचरती म्हणून श्रवणाची होय फजिती. भागवत कथा कीर्तन तुम्ही आपण सर्व लोक सांगतो, आम्ही बी सांगतो, पण आचरणात नाही. आचरणात आलं तर दिवा लावता बरोबर जसा अंधाराचा नाश होते तैसे भागवत केली या श्रवण चुके तयाचे जन्म मरण ऐसे उद्धवाशी केले कथन भागवताची. एकदाच जर मनोभावानं भागवत ऐकलं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या फेऱ्यात येवाच लागत नाही. पण माणसाच्या ठिकाणी
जी आसक्ती असते, जे लोभ असते, माऊली सांगते देवाच्या सख्यत्वासाठी. देवाची सख्यत्व पाहिजे काय, देवाचं प्रेम पाहिजे काय, त्याच्याकरता देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्व ही शेवटी वेचावे. म्हणजे परमात्म्याला सर्व समर्पण व्हावं लागते. आता समर्पण भाव समजला पाहिजे. मग सर्व सोडून द्यावं तर संसार सोडा, घर दार बाई पोरगा विवाह हे कशा करता. वेदे नियोजले पाणी ग्रहण. वेदाना हा जो लग्नाचा विधी लावला कशा करता, नाश कार्य करता नाही. शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिता, संसार थाटून परमार्थ करणं म्हणजे संसारात परमात्म्याचं चिंतन करणं. संसारातल्या परमात्म्याच्या चिंतनाकरता त्याच्याकरता परमात्म्याचं भजन पाहिजे, परमात्म्याचं भागवत पाहिजे. म्हणून याच्याकरता परमात्म्याचं चिंतन आहे. माऊली सांगते नामापाशी सद्य मुक्ती. जठी नाम आहे ना तरी मुक्ती आहे. हो, पंडित बोलती पुराणोक्ती. पंडित कीर्तनकार भागवतकार हे पाहून सांगतात. हो, स्वयं नाही, स्वयंसिद्धतेची होती अंतरी नाम जे गाती. स्वयंसिद्ध तेच आहे. माऊलीने ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सांगून ठेवलाय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या आत्मा स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य आत्म परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते स्वयंसिद्ध आहे. म्हणून माऊलीने सांगितलं पंडित लोक जे आहेत ते पुराणातलं कोण सांगतात. पण माझं कसं आहे, मी बोलिलो माझी प्रचिती, माझ्या अनुभवाचे वर्णन, सत्य सांगितो गा खून. माझा अनुभव आहे. नाम घेतलं की नामाच्या जवळ मुक्ती आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपादी. ते नाम कोणचं आहे, त्या नामाकरता काय करावं लागते, परमात्मा सांगते ते ज्ञान कोणचं आहे. त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता घर सोडायचं काम नाही, दार सोडायचं काम नाही, वावर सोडायचं काम नाही, संसार सोडायचं काम नाही. नका तेजू रांडा पोरे बांधा माळ्या हैल्या. का आता भागवतात जावं लागते तर सर्वेचा त्याग करावं लागते. अज्ञान आहे. सांडोनिया माझे भजन अनेक सांगता जाण, दूषण लागे सांगते अशी. परमात्म्याचं भजन सोडून जो दुसरं काही सांगत असेल ऐकूच नका. की तुम्हाला भुयारात नेतो, तुमचे कान फुकतो, कोणाचं ऐकू नका. ज्याच्या मुखात परमात्म्याचं नाम आहे त्याला कोणा गुरु करायचं काम नाही, कोणाच्या पाया लागायचं काम नाही. काहून, नाम आहे ज्याच्या मुखी तोची त्रैलोक्यात सुखी. ज्याच्या मुखात विठोबाचं नाव आहे त्याच्यासारखा सुखी तोच आहे. म्हणून ते नाम तुम्हा आपल्याला घेता येते हे आपलं भाग्य आहे. व्यास महाराज भागवतात वर्णन करताना सांगतात अहोभाग्यम अहोभाग्यम. या भाग्यासारखं भाग्य कोणतंच नाही. पण माणसाला ते समजत नाही. माणूस भौतिक वादातलं वैभव समजते, याला भाग्य समजते. गाड्या झाल्या गोळ्या झाल्या, भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धनदारा पुत्र, हे आपलं कर्म आहे. ते कर्मानुसार पैसा भेटते. पुत्रदारा धन हे तो प्रारब्ध आधी ना. पैसा धन दौलत बाई पोरगा घर दार हे प्रारब्धात आहे, भाग्य नाही. भाग्य तेच आहे. भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरी राया. जो विठोबाचं भजन करते तो भाग्यवान आहे. पण त्याच्याकरता तयारी लागते मनाची. त्याला भागवत सुरू आहे, भागवतात जाऊ, कथा कीर्तन ऐकू. पण ते कथा कीर्तन कसं ऐकावं लागतं, पूर्ण चित्त एकविध ज्याचा भाव. भाव सांगलं माऊलीनं, त्याच्या जवळी पंढरी राहावं. परमात्मा गीतेत सांगत असताना सांगतात तस्मात भाव कारणम. भाव म्हणजे देव. म्हणून तर माऊलीने सांगलं भावेविना देव न कळे निसंदेह. जर मनात भाव नाही तर किती तीर्थयात्रा करा, किती देवाचं पूजन करा, परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, जन्म मरण चुकणार नाही. याच्याकरता भावाची गरज आहे. आणि तो भाव कुठे आहे? परमात्म्याच्या भावाचं वर्णन करताना तुकडोजी बाबांनी सांगलं ना,
देवाचे देवत्व आहे ठाई ठाई, गुरु कृपेविन कळत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा आहे, तुकडोजी बाबा सांगतात. पण आपण तो बाई समजतो, माणूस समजतो, पोरगा समजतो, मालक समजतो, शेजारी समजतो. आणि परमात्मा सांगते सर्वेच्या ठिकाणी विठोबा आहे. हा भाव कशाने निर्माण होते? अखंड केली या माझ्या भजन, हे मुख्य भावाचे लक्षण. हे पुराण वाचून होत नाही, वेद वाचून होत नाही, शास्त्र वाचून होत नाही, तीर्थयात्रा करून होत नाही, नाही पंक्ता दिल्यानं होत नाही. मग हे होते कशानं? फक्त भावानं. म्हणून तर तुकोबानं सांगलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाप पुण्यांगा लागून दी. साधू पाप बी करत नाही, पुण्य करत नाही. पुण्य करायला माणूस नेतात येलाय, पाप करायला माणूस नेतात येलाय. पाप बी माणूसच करते आणि पुण्यही माणूसच करते. आणि तुकोबा सांगतात आम्ही ते काहीच करत नाही. मग तुकोबा करतात काय? कारण पुण्यात्मक, नाथ माऊली सांगते भागवतात, पुण्यात्मक पुण्य स्वर्ग प्राप्ती, पापात्मक पापे नरक प्राप्ती. पुण्य केलं स्वर्गाची प्राप्ती होते, देव नाही भेटत. नाही, पाप करसान नरकाची प्राप्ती होते. म्हणून तर तुकोबान सांगलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाप पुण्यांगा लागून देते. पाप बी करत नाही साधू आणि पुण्यही करत नाही. पाप पुण्य करायला नेतातील हा माणूस आहे. परमात्म्याने सांगलं साधू कसे असतात? नमाम कर्माणी लिंपनते नमे कर्म फलस्पृहा. साधू पापाच्या आणि पुण्याच्या पलीकडे जायला असतात. म्हणून या वंदिता संताचे चरण, तया नाही नाही गा जन्म मरण. म्हणून साधूकडे जावं लागते, तो साधू पाहिजे. ते साधू म्हणजे तुकोबा, ज्ञानोबा, गोरोबा. हो, गोकुळात गोपी गवळणी होत्या. पाप पुण्य कसं असते, साधू काय करतात? त्या गवळणी परमात्म्याच्या दर्शनाले निघाल्या की बाप त्याला कोंडून ठेवतो. त्याला कोंडून ठेवल्यामुळे त्याच्या पापाचा नाश होय. आणि बाहेर आले आणि परमात्म्याचं दर्शन झालं की पुण्याचा नाश होय. मग आता पाप बी गेलं आणि पुण्य गेलं, काय उरलं? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. तुकोबा सांगतात, तुकोबाचे 13 अभंग आहेत, त्यातला अभंग आहे पाप पुण्य करुणी जन्मा येतो. पाप जर जास्तीचं झालं तर माणसाला वाईट शरीर भेटते, पुण्य जास्तीचं झालं तर चांगलं शरीर भेटते, वैभव भेटते. म्हणून तुकोबानं सांगलं, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य सम समाहा. म्हणून माणसानं पाप बी करू नये, पुण्यही करू नये. मग करावं तर काय करावं? जे साधूनं ते केलं. साधूनं काय केलं? येण्याची पंथे चालू जाता, गुंता न पडे कोठे काही. तो हा राजमार्ग आहे. साधू परमात्म्याचं भजन करतात. परमात्म्याच्या भजनानं पाप बी होत नाही, पुण्यही होत नाही, तर परमात्म्याची प्राप्ती होते. पुण्य केलं स्वर्ग देऊ नाही भेटत, पण परमात्म्याचं चिंतन केलं की परमात्म्याची भेटी होते. जेने भेटे नारायण ते करिता गा नामस्मरण. ज्या नामस्मरणानं परमात्म्याची प्राप्ती होते त्याला नामस्मरण म्हणतात. आणि ते नामस्मरण म्हणजे कोणतं? ते नाम सोपे. विठोबा, पांडुरंग, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा सोपा आहे. न लगे वित्त न लगे धन. पैसा पाहिजे नाही का? भागवत आहे तर तिकीट नाही, कीर्तन आहे तर तिकीट नाही. मग एवढं सोपं असताना माणूस ते का करत नाही? हे त्या परमात्म्याला दुःख आहे. म्हणून तुकोबानं प्रकाशित केलं, कारेनाथ विसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकलाची. उष्ण काळ माशी फुटती तरुवर, तयासी जीवन कोण घाली. बाळासावे दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हे सत्ता कोणाची आहे? त्याला भुलला ना माणूस. उन्हाळ्यात झाडेल मस्त पालवी फुटते, कोण पाणी देते? बालक जन्माला आले की आईच्या छातीत दूध निर्माण कोण करते? हे सत्ता कोणाची आहे? याले माणूस भुलला. म्हणून तुकोबा सांगतात, अरे माणसा आठवण कर. नरहरी बाबा सांगतात, घडी घडी ही आठवण, घडे बरे ते चिंतन. पाऊल टाकला की पांडुरंग, पाऊल टाकला की पांडुरंग.
साधूच्या ठिकाणी समत्व असते, साधूच्या ठिकाणी भेदभाव नसते. म्हणून साधू जे सांगतात नामापाशी सद्य मुक्ती, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. परमात्म्याचं भजन केल्यानं हे प्राप्ती होते, पण त्याच्याकरता भाव पाहिजे. आणि तो भाव कसा आहे? माऊलीने सांगलं, अटूट तुटे ना परी सोडी गोडी. माकोळा त्या गुळाला चिटकला तुटून येते, पण सोडत नाही. तो भाव पाहिजे, ते भक्ती पाहिजे. त्याच्याकरता विश्वास सद्गुरु चरणी ज्याचा भाव तया प्राप्त पंढरी राव. काय तुम्ही गुरु केला, मी त्याचा शिष्य. गुरु शिष्याचे नाही, कारण अखंड केली भजन. गुरु बी नाही, शिष्य बी नाही. पण गुरु शिष्य नाही का आहे? परमात्म्याने सांगलं, यद्याचरती श्रेष्ठ सतत देव तरो जना. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवी. मार्ग दाखवला दयानिधी संत, ते मार्ग दावून गेले आधी. साधू कृपाळू आहेत, साधू दयाळू आहेत, पण माणसाच्या ते लक्षात येत नाही. त्याच्याकरता मनुष्य भौतिक वादात अटकते, कर्मात अटकते. कर्म आहे, परमात्म्याने सांगितलं, कर्मणो निर्मितो देहा. कर्म करावंच लागेल, बिना कर्माचं चालणार नाही. काम करावं लागेल, जेवावं लागेल, झोपावं लागेल. म्हणून परमात्मानं जी गीता निर्माण केली ते म्हणजे कर्म. पण ते कर्म कसं आहे? माऊली सांगत असताना सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, उचित कर्मे आघवे आचरोणी मज अर्पावे, चित्तवृत्तीने असावे आत्मरूप. उचित कर्म करा. माणूस आहे, दुसऱ्याला काटा टोचू नका, उचित कर्म. कोणाचा धुरा सरकू नका, उचित कर्म. कोणाला डुबू नका, उचित कर्म. कोणाला फसू नका, उचित कर्म. कोणाची लावलगाई करू नका, उचित कर्म. काल भजन कीर्तन पाहिजे. सत्य धर्माचे केली आचरण, तेथे वशे तो नारायण. सत्यकर्माचं आचरण पाहिजे, पण माणूस या भौतिक वादात अटकतो. आणि खरं कुठे चालत नाही. सत्याचं जे आचरण असते ना, सत्याच्या प्राप्ती करता माणसाला मार्गाने चालावं. परमात्म्याची सत्ता असते, भाव पाहिजे, सद्गुरूवर विश्वास पाहिजे. आपल्यावरच तर विश्वास नाही. कोण म्हणते आपण देव, पण देवाशिवाय काहीच नाही. देवाविना काही ना होई, अवघे सर्व वाया जाई. तुमच्या आपल्या देव आहे म्हणून बरं आहे, पण कोण देव म्हणते? नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. भांडण शिल्लक राहील? माणूस भांडण कशा करता करते, वाद कशा करता करते, कपाडब्बा कशा करता, मोठं व्हाया करता. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जो मोठा होते त्याला लहान होणं जमतच नाही. याच्याकरता भाव एवढा पक्का पाहिजे, एवढा पक्का पाहिजे. आपण तर तवाच डगमगतो, तवाच. हो, समर्थाचे शिष्य होते कल्याण. गावात मिरवणूक निघली, ममता येते. मग मिरवणूक निघल्यानंतर एका अशी वळाची डांग आडवी येल होती, तडून रथ काही जात नव्हता समर्थाचा. समर्थान सांगले डांग तोडा लागते. 40-45 शिष्य, पण ते तोडा कशी लागते? त्याच्या खाली वीर होती, तिकडूनच बसून ते तोडा लागते. कोणीच तयार ना हो. कोणाचा भाव आहे एवढा सद्गुरू? कल्याण गेला, कुराळ हाती घेतली, तिकडून बसला. कल्याणाची माय गेली, म्हणे महाराज आता डांग तुटतेनं खाली पडीन. त्याला खाली उतरवा ना. तेवढ्यात ते डांग तुटली, विहिरीत कल्याणासहित ते डांग गेली. कल्याणाची माय गेली, म्हणे महाराज आता त्याला वरकळा. समर्थ म्हणत चला. पाहिलंही नाही. साधूचं लक्षण आहे का? हे ऐक सत्य संताचे लक्षण, अंतरी प्रेम दयाच्या जाण, तोची बोलावा साधू महान. साधू कोण आहे? निघले, पण माईचं ममत्व असते. ते म्हणत महाराज त्याला वर कर. समर्थ गेले, म्हणत कल्याणा वर ये असे हात करता बरोबर वर आले. ते साधू, ते संत. कशाला म्हणतात साधू? ऐशा सद्गुरूच्या ठाई ज्याचा भाव तया प्राप्त पंढरी राव. ते म्हणजे संत नरहरी बाबा.
मेले जिथे उठविले ऐसे या कीर्तनाने केले, असे कैक लोकांचे अनुभव आहेत ना हरी बाबाचे. पण आपण भुललो भौतिकवादातल्या संसाराले. पण हा संसार आपला नाही, आपणच नाही. गोकुळात परमात्मा होता, मथुरेत कंस होता. कंसाला माहित होतं तरी कंस कारवाई करत होता. माणसाला माहित आहे. समर्थानं दादबोधात सांगेलाय, ठाऊक आहे मी मरणार, परी पाया शोधून बांधिती घर. माहिती आहे ना माणसाला मरा लागते, तरी किती पक्क घर बांधते माणूस. आणि त्याच घरातून लोक बाहेर काढतात माणसाला. कंसाला माहित होतं मरा लागते तरी कारवाई करत होता. माणूस मरते पण कारवाई सोडत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, दाढी साऊड धरी तरी करी मायेचा पैसू. मान लुकलुक घालते तरी कंबरची चाबी सोडत नाही माणूस. लोभ. व्यास महाराज भागवतात याले सांगतात, आशायम परम दुःखम नैराश्यम परम सुखा. माणूस कसा चिटकेला याले आशेत पडते. आशेत म्हणजे माणसाला माहित आहे मरा लागते ना, आपण जर हे सोडलं तर आपला पोरगा बरोबर चालवते हे माहित आहे. म्हणून गुरुचरित्रात वर्णन करताना गुरु शिष्याचा संवाद सांगितला. शूक नलिकेशी बद्ध झाला, परी मुक्तची ऐसे पहिला. तुझा देह संग घडता रे ऐसा प्रसंग ओढवला. माणूस पहिलाच तर मुक्त आहे. कोण आहे माणसाला? तसा तो व्याज ते मिठ्ठू पकडा करता 2 लाकडं रवतीन त्याला नैकांड त्यात घालते आणि तरी फुटाने ठेवून देते. शूक नलिकेशी बद्ध झाला. तो त्या फुटाण्याच्या डाळिंबाच्या आशाने मिठ्ठू येते आणि ते नळी पोकाय असते. त्याच्यावर बसता बरोबर वजन उलटी होते, चिवचिव करते. सोडणं तू काहीच नाही होत, तुले पोखा आहे. त्यानं सर्व ज्याच्या करता तुनं केलं. माणूस संसार कोणा करता थाटवते? बाबू करता. मग त्या बाबूच्या साव करो सफेद करो हवला करून देवा. आपण मस्त अर्धी आणा. नाही, बाबू खराब करीन. तू मेल्यावर बी तो बिअर बार मध्ये बसते. कशाला तू विचार करून राहिला त्याचा? अरे तो त्याचं कर्म, त्याचं प्रारब्ध, त्याचं संचित घेऊन येलाय. तुझ्याकडे काय होतो? आले भागाचे करीतो नाम तुझे उच्चारितो. परमात्म्याचं चिंतन कर, त्याच्याकरता तुला हा संसार दिलाय. तो व्याध येते पकडून जाते. हा झाला दृष्टांत. माणसाचे हातपाय क्षीण होतात, काळ येते माणसाला घेऊन जाते. त्या मिठ्ठूची दशा आणि माणसाची दशा एकच आहे. माणूस या संसाराला चिटकते, तो मिठ्ठूच्या नळीला चिटकते. दुसरं काय? माणूस कारवाई करते ना, कंसाची कारवाई सुरूच होती. कारवाई म्हणजे गंमत नाही, मस्त साधं सोपं हरिपाठ भजन जे आपल्या प्रारब्धात असेल ते भेटीन. कारवाई करून किती धन कमावलं तरी काही उपयोग होत नाही. आणि शेवटी काय? धन मिळविले कोटी, कामा नाही रे शेवटी. की संगे काहीच येत नाही. कवडी कवडी माया जोडे, कवडी कवडी माया जोड़े, साथ नहीं लंगोटा. क्यों दीवाने गफलत में पड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. चुपचाप के पगड़ी बांधे, खाए पान का बीड़ा. क्यों दीवाने गफलत में पड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. म्हणून कबीर महाराज समझ उमज के पग रखना बे, समझ उमज के पग रखना बे. क्यों दीवाने गफलत में पड़ा. तो म्हणते मला मरणच येत नाही. अरे नाही ना बाबा, तो को म्हणा सांगला ना, घडी घडी काळ वाटे आता होते ना गेले. म्हणते याची जाणीव पाहिजे. म्हणून माणसानं सुखानं संसार करा, सोडू नाही, पण त्या संसारात कारवाई करू नये. कंस कारवाई करत होता. बसले मुष्टिक चांदवर तोशाल सर्व बस. कसं करता म्हणे आता? गोकुळातच ते पोरग जन्माला येईल आहे. तेवढ्यात तुकोबा सांगतात संकल्प. सत्य संकल्पाचा दाता नारायण. पंढरपूरला जाऊच नका, पण पंढरपूरला आपल्याला जायचं म्हणा. संकल्प तर करा. बलिराजाचा यज्ञ होता. तो यज्ञ एवढा मोठा होता की बलीने देव केला असे दिन. एवढा मोठ्या जगाचा मालक परमात्मा बळीराजांना भीक मागायला पाक पडला. कशा पद्धतीच्या पोटी? उपेंद्र म्हणजे वामनाचा अवतार झाला. 95 वामन, अति सुंदर जाण. त्याचं रूप फार मस्त होतं.
हातामध्ये कमंडल होता, गळ्यामध्ये जानवं होतं, पायामध्ये खळबा होत्या, डोक्यावर छत्री होती. रंग असा होता की पाहून या भुलती गोपी गवळणी जाणते. परमात्म्याचं स्वरूप पाहून सर्व लोक असे भुलून जात होते. तेवढ्यात परमात्मा हातात भिक्षापात्र घेऊन बलिराजाच्या यज्ञातून जाऊ लागला. त्या बलिराजाच्या यज्ञाच्या सभेत बलिराजाची रत्नमाला नावाची पोरगी बसेल होती. तिनं पाहिलं, आपल्याला कोणाला मोबाईल करायचा असला तर बटन दाबा लागते. परमात्म्याचा मोबाईल बिन एसटीडी आहे. मनात आणलं तरी ते होते. कारण हे कोण सांगलं? वाल्मिक रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये वर्णन करताना नाथ माऊलीने सांगितलं, मनी धरावे ते होते, कृपा केलिया रघुनाथे, परी अधिष्ठान पाहिजे सद्गुरूचे. तुम्ही मनात धरसान ते पूर्ण होते, पण सद्गुरूची कृपा पाहिजे. सद्गुरू वातोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूवर विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. हो, तर ते रत्नमाला मनात म्हणते, काय सुंदर पोरगा आहे मा हे, मायासारखीच असतं तर दूध पिऊन मोठं केलं असतं. ठेंगणा होता तो. परमात्मानं मनात म्हटलं, या जन्मात नाही पुढच्या जन्मात तो दूध पिन. ते बोलली होती काय? म्हणून कायेनं, वाचेनं आणि मनानं 3 पाप होतात. कायेनं जर पाप केलं तर ते दिसते, वाचेनं पाप केलं तर ते समजते, पण मनानं करेल पाप कधीच दिसत नाही. आणि माणूस म्हणते, मीनं काय असं केलं बापा की माय भोवती असं आलं. हे मनात आणलं तू ना की त्याचं खराब झालं पाहिजे. मनात आणते की नाही माणूस, कारण बोलू शकत नाही, पण बजेट बसला पाहिजे त्याचा. म्हणून सत्य बोलावे वचन. जुन्या काळात पंचायत होती. गावातले 5 काही असं झालं, धुऱ्याचं भांडण, जाग्याचं भांडण, दांडाचं भांडण असलं की ते पंचायत ये आणि त्या लोकांनी बोलवत. आता एखादा श्रीमंत माणूस असला की ते पंचायतीतले लोक भाऊच्या पुढे काय बोलतील बाबा? भाऊचं खोटं आणि त्या गरीबाचं खरं. पण दबावामुळे हे ज्ञान देऊ शकत नाही. ते शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता ऐकून घे, जो न बोले सत्य वचन, सहस्त्र जन्म सुकरी पावे आपण. तटी न्याय करायला गेला आणि नुसतं गोलमान हलवले की 1000 वर्ष डुकराचा जन्म भेटते. मग सांगणं तरी की भाऊ तुमचं चुकेला, पण भाऊचा दबाव असते ना, बोलत नाही. म्हणून सत्य बोलावे वचन, हे शुके परीक्षितीशी सांगितली खून. राजा शुकाच परीक्षितीला सांगतात, शुकाचार्य राजा गेला तरी जाऊ प्राणानं, बोलावे असत्य वचन. खरं सांग, बोलावलं तुले नाही भाऊ, नुसतं मान नको आलून डुकराच्या जन्मात जाऊ नको. हा सत्यवाद आहे, पण माणूस खरं बोलतच नाही. चांगलं बघ. मनात त्या बाईनं म्हटलं, परमात्म्यानं सांगलं दूध पिन. तो संकल्प मनात कशा गोष्टी असतात, कोणाचे मनात येते. मनाची पापे न जाती तीर्थाची या बापे. 4 धाम हिंडा, सर्व जगातले तीर्थ हिंडा, तरी मनानं करेल पापाचं क्षालन होत नाही. मग ते शालन कशानं होते? केली या विठ्ठलाचे भजन, सकळ पापाचे होई दहन. जगात अजून पापच जन्माले नाही आलं की त्याचा नाश होत नाही. म्हणून माणसाला विठ्ठलाचं भजन करावं लागते. माणूस रिकामे कामं करते. तुकोबा ज्ञानोबा बावरट होते का? सावतोबा बावरट होते का? मयाच्या बाहेर नाही गेले. आपल्या तर तीर्थयात्रेची वाण नाही. अरे त्या 7 कोसावर पंढरपूर असल्यावर सावतोबा मयाच्या बाहेर नाही निघला. आम्ही तर म्हणतो की आमची वारी करू नाही काय, पण सावतोबाचा कोणता भाव होता तो तुकोबानं प्रकाशित करेल. सावतोबाची गंमत, साधू कोणी असो त्याला त्रासच भोगावं लागते. त्या काळात होता ना, आता साधूला त्रास नाही काय. नरहरी बाबांना 3 एकर टरबूज पेरले होते. एका रात्रीत एका बुवानं पुरे टरबूज फोडून फेकून दिले. दुसऱ्याची बाबा म्हणत, बा आपण या गावात चालत नाही, म्हणून नरहरी बाबांना वारसाल उचलली आणि नांदुऱ्याला चालले गेले. आता नाहीत का लोक त्रास देणारे?
पण संत हे शोषिती जगाचे आघात. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग आहेत. त्या ताटीच्या अभंगातला पहिला अभंग आहे, योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाला क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरांनी राग आला होता. साधू संत दुःख भोगता सावतोबाच नाळा मोठ संदूर चाक बांधलं निरीत टाकून दिलं. त्याचं सुरू होतं पांडुरंग पांडू. एवढ्यानं जमलं नाही तर ज्या खोपड्यात वक्र होते डवरे होते त्याला आग लावून दिली. तरी सावत्या चित्ती समाधान अखंड करी विठ्ठलाचे भजन. तरी सावतोबाचं मन डगमगलं नाही आणि विठोबाचं भजन सोडलं नाही. आमचं तर उलसक काही कमी जास्त राहत. आम्ही म्हणतो देवानं काय आमचं सुद्धा केलं. अरे ज्याचं प्रारब्ध त्याच्या जवळ आहे. जेनो काम जेनो थाय तुझा करी तो गोता काय. जय विधी रखे राम ताई विधी करे काम, सीताराम सीताराम कही. अरे तुमचं प्रारब्ध आहे त्याला देव काय करणार आहे. आता देवा का रुसावी मनाशी पुसावे काय केले. आपण काय करेल समजत नाही म्हणताले, पण तो परमात्मा आहे त्याला सर्व समजते. चतुरातू हिरोमणी. द्रौपदी 6व्या मजल्यात बसेल होती. केस इतरून आलते. आम्ही प्रत्येक भागवतात सांगतो आमच्या मायमावला बी केस इतरतात. इतरून एका पन्नीत गोळ्या करतात आणि तो फुग्यावाला आणि भांड्यावाला आला की त्याला देऊन देतात आणि भांडे घेतात. तुम्हाला माहित आहे का त्या केसाचा परिणाम काय आहे. एवढीची वाटी एवढं तपेलं. ज्या वेळेस पांडवाईचा अज्ञातवास संप्यावर आला, महाभारतातली कथा आहे. गांधारीची दासी होती चरपटी नावाची. गांधारीने विचारलं की हे कोण्या गावात आहे. म्हणे मी तुम्हाला एकच सांगतो, पांडवाईचा जर शोध घ्यायचा असेल तर गावाच्या सोबतचे उखळडे उकरा. म्हणे त्यात काय सापडीन. माहीत तटीच पांडवाईचा शोध लागते. मग त्या चरपटीनं सांगलं की द्रौपदीचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात, म्हणून ते द्रौपदी केस असे इचरले की जाऊन टाकत होती. हे तिला माहित होतं. आणि आम्ही केसाईले फुग्यारी येतो. तुमच्या केसाईचा परिणाम माहित आहे तुम्हाला. त्याचं काय होते विचार करत नाही आपण. भौतिक वादात अटकतो. माय मावल्या हो केस फुग्यारी विकू नका. त्याचा परिणाम वेगळा आहे. आणि केस विचारत असताना दोई दरवाज्यात विचारू नका. केस विचारत असताना मनामध्ये विकल्प आणू नका. कारण तुमच्या हाती विश्वाची सत्ता आहे. जिजाबाईनं शिवाजीला जन्माला घातलं. रमाबाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जन्माला घातलं. महाराणा प्रताप जन्माला घातला. झाशीची राणी जन्माला घातली. आज भारताची नारी म्हणजे पवित्र आहे. त्याचा विचार आपण करत नाही. म्हणून आपलं आचरण कसं पाहिजे. सर्व सत्ता तुमच्या हाती आहे. म्हणून ते द्रौपदी केस जाऊन टाकत होती. म्हणून अशी ते द्रौपदी महालामध्ये डोकं इचरत होती. 5 पांडव होते, 5 पती होते. पण कर्ण माला खालून चालला. कर्ण पाहताची जाण अंतरी काम उद्भवला. म्हणून म्हणे 6वा मालक जर मध्ये असता तर किती चांगलं झालं असतं. फक्त मनात आणलं. म्हणून माऊलीने सांगलं मनाची आहे पापे न जाती तीर्थाची या बापे. सर्व पापाला क्षालन आहे. पण मनानं केलेलं पाप त्याला क्षालनच नाही. त्याला फक्त एकच पर्याय आहे, परमात्मा. द्रौपदी अशी बसली, केस विचरणं झाले, मनात काही नाही. दुसऱ्या दिवशी परमात्मा आला. जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. धर्म भीम अर्जुन आले. म्हणे धर्मा म्हणे काय आज आपल्याला डब्बा पार्टी करायचे. भक्त जो असते ना त्याला परमात्मा वाया जाऊ देत नाही. आला विकल्प द्रौपदीच्या मनामध्ये. मग त्या विकल्पाचे करावया निरसन. कौतुक करी जगत जीवन. तिने त्या विकल्पातून मोकळं करता परमात्मानं लीला केली. काही हरकत नाही.
मस्त सर्व साहित्य भरलं आणि मस्त असा ज्ञानगंगेसारखा झरा वाहत होता. जांभुळाच्या झाडाखाली मस्त पळाव टाकला. आता तो परमात्मा आहे, लीलाधारी आहे. करी कारण कळून येते कोणा, तो कोणालाच समजू देत नाही. परमात्माचीच नजर वर गेली. म्हणे धर्म म्हणे काय, ते पाय ते जामन अर्धच आहे, वर चिटकेल नाही खाली पडलं बी नाही. आपण असं करू म्हणे बुवा, आपण संकल्प करू. पहिला संकल्प मीच करतो म्हणे. मी न जर पाप करेल नशील तर ते जामन चिटकेन. परमात्मा म्हणते स्वये बोले जगत जीवन, महाभारती केले गाव वर्णन. जन्मेंजय राजाला सांगतात की बा परमात्म्यानं संकल्प सोडला, मी न जर काही पाप केलं नशील तर जामन चिटकेन. इतकं सगळंच वर गेलं. धर्म म्हणे देवा म्हणे आता तू सोड. धर्मानं, भीमानं, अर्जुनानं, नकुल सहदेवानं पाणी सोडलं, उलसक चिटक्याचं राहिलं. परमात्माने आपली ताई आहे ना आता द्रौपदी. आता द्रौपदी 5 पती असून पतिव्रता होती. पंचपती असून या जाणते पतिव्रता कैसी जाण, हे शुके परीक्षितीशी सांगितले खूण. शुकाचार्यान राजा परीक्षिताला ते खूण सांगत असताना सांगले, द्रौपदी अग्नीची आंघोळ करत होती, पाण्याची नाही. करून या अग्नीचे स्नान, केले जलतर्पण, संकल्प सोडून या दान. संकल्प सोडला, जामन खाली पडलं. धर्म, भीम, अर्जुन कोदामान झाले. म्हणे कृष्णा आजपर्यंत द्रौपदीनं आम्हाला फसवलं, आमचा हिच्यावर विश्वास होता. परमात्मा म्हणे गडबड करू नका. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त घरी आळ्या बिन. पाऊस पडल्याशिवाय कोणी पेरत नाही. परमात्मा गेला म्हणे ताई तुझ्या हातून काही पाप, म्हणे दादा माझ्या जीवनात बी पाप घडलं नाही. तू परमात्मा आहे म्हणे, तुझ्या मनात मन म्हणताची जाण, आली करणाची आठवण. मन म्हणता बरोबर म्हणे दादा मी एक दिवस झुरक्यात बसेल असताना फक्त माया मनात आलं की मला 6वा मालक जर करणं असतं, बस म्हणे ताई एवढंच पाप घडलं. काही केलं काय? आपल्या हातून किती पाप घडत असेल. कर म्हणे आंघोळ. पुन्हा अग्नीची आंघोळ केली. तुकोबा सांगतात केला उच्चार घडल्या दोषाचा, प्रकट झाला स्वामी तुकायाचा. ते जामन खालून वर जाऊन चिटकलं. म्हणून माणसानं पापाचं चालन केलं पाहिजे आणि त्याच्याकरता एकच आहे, फक्त परमात्म्याचं चिंतन. माणूस कारवाई करते. कारवाई म्हणजे इतर देवतेचं पूजन. जगदंबेचं किती पूजन करा, ब्रह्मदेवाचं किती पूजन करा, किती देवाईचं तुम्ही पूजलं म्हणजे तुम्हाला देव भेटील, भेटत नाही. ब्रह्म विष्णू महेश्वर नित्य ध्याती निरंतर, तो हा उभा विटेवर. तेच तर त्याचं भजन करतात. ह्या देवी देवता विठोबाच्या मंदिरात असतात. मग आपल्याला वैभव देतात, त्या देव नाही दाखवत नाही. पण परमात्मा तैसा नव्हे देवराव, त्याचा कृपाळू स्वभाव. देव तसा आहे काय? अरे त्याचं भजन करा, तात्काळ तुम्हाला त्याची प्राप्ती होते. तात्काळ याचा विचार केला पाहिजे. म्हणून त्या रत्नमालेचा संकल्प पूर्ण करायकरता तो संकल्प कंसाच्या मनात आला. म्हणे मुष्टिका, अरे माझी बहीण आहे ना. बोलवलं बाबा. मस्त पुतना म्हणजे राक्षसी आली. म्हणे दादा काय कशा करता बोलवलं? अरे म्हणे काहीच नाही, त्या गोकुळात कोणी पोरगा आलं, अदलोक तर हजारो लेकरं मारले म्हणे, त्याला काय रे मारायला उशीर आहे, येतो म्हणे. नाही बस म्हणे. करुणी पुतणेचा सत्कार, तिचे हार टाकला, जय जयकार केला. हे लोक कपटी असतात. कपटी म्हणजे उघड शत्रुपूरला कपट के मन कपट वशे, साधू के मन राम. लय माणूस चांगला बोलते पण विश्वास ठेवू नका बरं. नाही बापा, दुनिया में कौन किसी का होता है, जिस पर ज्यादा भरोसा होता वो भी धोखा देता है. हो, विश्वासाचं कोणीच नाही. विश्वासाचं तोच एक आहे फक्त, आपल्या जगाचा बाप पांडुरंग परमात्मा. तुम्ही कोणावर बी विश्वास ठेवा, आणि आम्ही सांगतो साधूवर ठेवूच नका. नाही, जगी तेची संत होती, अखंड मुखी नाम जे गाती. ते संत नरहरी बाबा, तुकोबा, सावतोबा, ज्ञानोबा असे संत दुर्मिळ आहेत. ते भाग्यानं आपल्याला भेटले होते. साधू कोण आहे? तुम्हीच परमात्म्याचं चिंतन करा, परमात्मा तुम्हाला भेटते.
न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पण काय काय साधूचे चरित्र माणसाला ऐकायला भेटतात. कोणावर विश्वास ठेवता, कोणाचे पाय धरता? काय सांगते साधू? पैशा करता कीर्तन, पैशा करता भागवत, वाचने करता साधू. साधू आहे काय? घरात वाचे हरिपाठ, बाहेर माना मोडीत. तुका म्हणे ऐसे संत जिते दडपावे मातीत. साधून गंमत सांगेल आहे काय? पण आम्ही कोणी बी अरे एका ठिकाणी मचेल राहताना सांगून ठेवलाय, आम्हाला कधी असा खरा बोलणारा किंवा जसं बोलीन तसं होणारा साधू दिसला, आम्ही त्याच्या मागेच पळतो. का जसं बोललो तसंच होते. त्यांनी सांगलं तुमच्या घरी इतके इतके लोक आहेत आणि असं असं तुमच्या माणूस भुलला. एकाला एक सांगते, साधू नाही गुपित हो कर प्रकट होवे जावे मथुरा काशी सोबी कच्चा नहीं गुरु का बच्चा पानी के ऊपर से चले तो भी कच्चा नहीं गुरु का बच्चा मुख बोले सो होवे तो भी कच्चा. साधू नाही. ऐक सत्य संताचे लक्षण दया चित्ती नारायण तयाचे वंदिता चरण मग चुकी जन्म मरण. साधू तोच आहे. सततम कीर्तयन तो माम. तो साधू, तो संत. काय करता? कोणा साधूला बोलावताना काय करता? मस्त. म्हणून हरिपाठ घेतला पाहिजे. हरिपाठ म्हणजे साधू ज्ञानेश्वर माऊलीनं लिहून ठेवला. ज्याच्या घरात हरिपाठ, ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी, ज्याच्या घरात गीता, तरी ज्ञानेश्वर भगवान गोपाल कृष्ण. घरात ज्ञानेश्वरी पाहिजे, घरात हरिपाठ पाहिजे. एवढासा करतो मोबाईल 50,000-50,000चा, पण 2 रुपयाचा हरिपाठ आम्ही आणत नाही. आहे आमच्या वर्णात प्रत्येकाच्या घरी आहे. ज्ञानेश्वरी पाहिजे. एक आंघोळ झालेली एक ओवी वाचली पाहिजे. समय सापडत नाही, एक ओवी वाचन ठेवून द्यावा. किती सोपं आहे. आणि तेही नशीन जमत तर देवाची द्वारी उभा क्षण भरी एवढं म्हणा ठेवून द्या. किती सोपं सांगलं साधून. तेवढी आमची सवय नाही. मग येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. म्हणून माऊली सांगते, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. सावध झाला पाहिजे माणूस. याच्याच करता देवे दिला देह भजना गोमाटा. संसार तर कोणी करीन. येटोबाचं भजन करायला पुरुषार्थवाद पाहिजे, भागवत ऐकायला पुरुषार्थवाद पाहिजे. जगात श्रीमंत सर्व लोक आहेत का? बंगले सर्वेचे नाही. जो भाग्यवान असेल तोच कथेत येईन, तोच कीर्तनात येईन, तोच भजन करीन, तोच प्रेमानं बोलीन. सर्व जमत नाही. त्याच्याकरता नियम आहे. त्या नियमाचं पालन केलं पाहिजे. नियमाचे केली पालन तया भेटे तो नारायण. नियम म्हणजे काही कठीण आहे का? काहीतरी नियम करा, मुखी पांडुरंग स्मरा. तो नेम करत नाही, माणूस कारवाई करते. बाबा त्या अफसर पुतण्यानं अप्सरे ऐसे रूप धरून, ते कपटी लोक असतात. लख 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 उजीर पडला आणि उतरली नंदाच्या वाड्यात. गोपी गेल्या म्हणत, यशोदे कोणीतरी बाई आली स्वर्गातली. तुकोबा सांगतात, माय लेकरात नाही भिन्नपण. बालक आणि माय एकरूप असते. म्हणून जोपर्यंत लेकरू लहान आहे तोपर्यंत माय आंबट खात नाही, केळं खात नाही, कारण ते त्या पोराकडे येते ना. तस देऊन बघता एकच असते. परमात्मात आणि मायेत भिन्नपणा नसते. लहान लेकरू फार गोजीरवाणे असते. बच्चे मन के सच्चे सारी जग की आँख की तारे एवो नन्हे मुन्ने भगवान तू लगते प्यारे. लेकर म्हणजे देवरूप असतात. म्हणून योग वासिष्ठात सांगेलाय. जुने लोक पाहुणे गेले बाबाही सांगत, आणि योग वासिष्ठात सांगेलाय पाहुणे गेले की त्या लेकराचं डोकसं हुंगत. काऊन तर त्या लेकराले जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत 3 जन्माचं ज्ञान असते. समजायला लागलं की तो वाया जाते. ते ज्ञान प्राप्ती लागून योग वासिष्ठात सांगतात, वासिष्ठ ऋषी ते ज्ञान माणसाला प्राप्त होते. ते ज्ञान प्राप्तीची यासाठी अंतरी आठवावा जग जेठी. ते ज्ञान पाहिजे काय? कुठेच जावं लागत नाही. लेकरं आहेत ना, देवरूप आहे, आपलेच आहेत ते देवरूप आहेत. आणि आपण भूताचे रूप आहोत काय? कधी समजेन माणसाले?
त्याच्याच करता भागवत आहे, त्याच्याकरता कीर्तन आहे. यशोदा म्हणे माय अप्सराचं नाही पण माय लेकावरलं संकट आहे, अंगावर काटे आले म्हणे. जा म्हणे त्या बाई सांगा जाजमोर बसा. गेलं बा गोपी म्हणत बाई बाई म्हणे काय तुम्हाला जाजमोर बसा सांगलं. परमात्मा पाण्यात टाकेल होता, नाहून मागून पायाले टिक्का लायल होता, गालाला टिक्का काया खाऊन लावतात तो. आता कशाच, आता काहीच नाही. त्या टिक्क्याच्या मागे मोठा इतिहास आहे. हो मस्त टिक्का लायल, कपाळ टिक्का, पायाले टिक्का, हाताले टिक्का आणि पाण्यात टाकेल. यशोदा मनात म्हणे देवा माय पोराले निधू दे, मी 2 पोत्याचे रोडगे तुले देईल. परमात्मा म्हणे मा हे मागच्या जन्मातलं मा गिराई काय तू नवस करतो. बाई बाई जाजमोर बसा म्हणे. मी जाजमोर बसणारी बाई आहो काय, मी तर कंसाची बहीण आहो. बाबा ते गाठोड्यावरून गेली आणि परमात्म्याच्या तोंडात स्थान दिलं, दूध पाजायला सुरुवात केली. यशोदा म्हणे बाई बाई म्हणे कशाची बाई. परमात्मा म्हणे थांब, तुनं मा पालन पोषण केलं, तुले ब्रह्मसायुज्यता मुक्ती, आणि हे मला मार्याले आली इले बी ब्रह्मसायुज्यता मुक्ती. याला देव म्हणतात. आपल्या रोडचं भेद आहे, भेद भ्रम भेद करू नाही, कारण ते मारायला आली ना तिले बी ब्रह्मसायुज्यता मुक्ती. म्हणे बापा आज लोक किती लेकरं मारले पण असं पोरग नाही पाहिलं. थांब ना म्हणे, तुने हे पाहिलंच नाही. परमात्मा म्हणे माणसाच्या देहाच्या ठिकाणी 10 वायू आहे. प्राण, अपान, व्यान, समान, उदान हे पंचप्राण आहेत. उपप्राण आहेत कृकल, नृकल, धनंजय असे हे 10 वायू माणसाच्या देहाच्या ठिकाणी वाटचाल करतात. पापण्याच्या ठिकाणी वायू आहे म्हणून तो हालचाल करते. नाथ माऊलीने सांगलं बुधाच्या ठाई जे पुरत चरण ते मी असे जाण. माणसाले संडास परमात्म्याच्या कृपेच्या शिवाय येत नाही. परमात्मा माणसाची संडास काढते आणि माणूस म्हणते मी सेवक आहो. अरे सेवकाचा शिरोमणी आहे तो चक्रपाणी. तुम्ही आपण काय सेवा करणार आहोत? नाही, आपल्याच्यानं होत नाही. म्हणून साष्टांग प्रणिपात करून वंदावे श्रीकृष्ण चरण हे सेवेचे मुख्य लक्षण बोलिले. सेवा म्हणजे त्याला शरण दावा, बाकीचं काहीच नाही. आपलं काहीच नाही. आपुले ते काय आहे याची धरून यार आहे. म्हणून माणसानं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परमात्म्याची सत्ता फार आलं काय भाव, पण माणसाचा भाव डगमगते ना. आणि नरहरी बाबा सांगतात एका अभंगात, धीर पालटे ना जाता जवळी भरोसा देवाचा. माणूस तवा डगमगते, काहीच उशीर नाही लागत. उलसक कमी जास्त झालं की गेला देवावरला भाव. पक्का पाहिजे माणूस. देह जावो अत्वारा हो पांडुरंगी दृढ भाव. माणूस डगमगते म्हणून त्याला देव दिसत नाही. आणि साधू संत कसे असतात, वाईला हा देह मी त्यांच्या चरणी. अरे तारकी मार, आम्ही तू याव आणि तू आमचा आहेस. बाबा सांगत म्हशीले गोचीर आवडते पण त्या गोचिराने म्हैस आवडते. तसं देवाला आपण आवडलो पाहिजे. आवडे ऐसे करावे कारण. देवाला आपण आवड्याकरता काय करावं लागते, फक्त परमात्म्याचं चिंतन, बाकीचं काहीच नाही. आणि नेमकं तटीच आपण लोक ते करत नाही. नाही तर माय मावल्याले स्वयंपाक करता करता काय अडचण आहे, करत नाही. सळा टाकता, आता सळा टाकायचं तर कामच नाही. बरं नाही, सर्व बदललं. देवपूजा बी करतात आमच्या माय मावल्या, पण देवाचं नाव नाही घेत. बरं काही घेत बी असतील तर काही अडचण नाही त्यात, पण बहुतांशी घेत नाही. फक्त ते पूजा म्हणजे डेकोरेशन आहे, कोणाला म्हणायचं नाही आहे. पण पूजा करत असताना त्या ज्याची पूजा करतो एकच देव ठेवा. आणि मस्त मीराबाईच्या काकीत फक्त परमात्मा होता. काय होतं, कृष्ण परमात्मा. एवढी आधी मारो गिरधर गोपाल दुधा ना कोय. आपले किती देव आहे. मग तिनं भजन साधं केलं काय, ते तुकोबाने प्रकाशित केलं ना. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. मीराबाईच्या घरी काम करणारी एक बाई येत होती.
रोज नित्यानं मला सळा सारून संमार्जन करायची. मीराबाई बी बाहेर याची बोलणं चालणं मस्त. पण एक दिवस त्या काम करणाऱ्या बाईचा पोरगा आला संगे आणि मीराबाईले पाहिलं. पाहून या रूपते जाणं, रूप पाहिलं, विकल्पांतरी आठवलं म्हणून विकल्प निर्माण झाला. घरी गेला म्हणे मा म्हणे काय बाबू म्हणे मी लग्न करीन तर मीराबाईशीच नाही तर जीवच देतो. म्हातारी म्हणे बापा तू हे काय करून राहिला. म्हणे नाही तुले जर मला पाहायचं असेल तर ते मीराबाईशी मला लग्न करून दे. आता खरंच योग्य आहे काय. पण संत कृपाळू असतात, संत दयाळू असतात. 2-3 दिवस ते मत मीराबाई म्हणे तुम्ही बोलत नाही काय झालं. पाय धरले काय ते मीराबाईच्या चरित्रात येलाय. वंदोनिया मीरेचे चरण कथा सांगी आपण. काय धरले म्हणे त्या दिवशी महापोरगा आलं आणि तुम्हाला पाहिलं म्हणे मग आणि म्हणे तुमच्याशीच लग्न करतो. बस एवढीच गोष्ट म्हणे. जाऊन सांगा मीराबाई तुझ्याशी लग्न करते पण माझी अट आहे. बाबा त्या म्हातारीले अरे मस्त घरी गेली. दुसऱ्या दिवशी याला सांगलं की ते बाई हो म्हणते. बाबा कोणाचा फुल पॅन्ट, कोणाचा चष्मा, कोणाचा घड्याला नापरोटेट झाला. आणि मीराबाईच्या घरी मीराबाई म्हणे माझ्याशी लग्न करायचं म्हणे हो. पण म्हणे माझी एक अट आहे. म्हणे तुम्ही सांगसान ते. हे असं नाही, या आसनावर बसून 7 दिवस गोपाल कृष्णाचं भजन करायला लागते म्हणे. 8 दिवस बसला बापा एका जागेवर. एका जागेवर बसल्यानंतर परमात्म्याचं चिंतन करायला लागला. तयाचा देहभाव गेला विरोण, हृदय प्रगटला जगत जीवन. हृदयात परमात्म्याचा प्रकाश पडला. ते माऊली गीतेत प्रकाशित करत असताना सांगते अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. मीराबाईची कृपा झाली. 8व्या दिवशी डोळे उघडले. वंदोनिया मीराबाईचे चरण कृपा केली मजवरी जाण. म्हणे आई माझं चुकलं होतं. विकल्प आला अंतरी, माझ्या मनामध्ये विकल्प आला होता. पण तुम्ही माझे गुरु झाले, मला परमात्म्याचं चिंतन सांगलं, माझ्या मनातला विकल्प निघून गेला. म्हणून मीराबाईले गुरु केलं. म्हणून तुकोबा सांगतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. ते परमात्म्याचं भजन तुम्हा आपल्याला करता येते, आपण करत नाही हे दुःख त्या परमात्म्याला आहे. काय अडचण नाही परमात्म्याचं चिंतन कराय करता. अरे नरहरी बाबांना रात्रंदिवस परमात्म्याचं भजन केलं. रात्रंदिवस तुकोबानं जे प्रकाशित केलं होतं कीर्तन चांग कीर्तन चांग हो यांग हरिरूप. नरहरी बाबाचा देह परमात्म्याच्या नामानं ब्रह्मस्वरूप झाला होता. तुकोबाचा तर झालाच होता. ते आपल्याला करता येते. आपला नाशिवंत देह आहे, हाळा मासाचा देह आहे, तो परब्रह्म स्वरूप होते. फक्त विठोबाचं भजन करायला लागते. मीराबाईने काही सांगलं का दुसरं काही विरोध केला का. पण नाही. म्हणून माऊली सांगते मानावे संताचे वचन हेची मनुष्याचे कल्याण. काय करावं लागते हो माणसाले. फक्त साधूचं ऐका लागते. साधू पैसे मागत नाही, धन मागत नाही. नरहरी बाबांना वर्ण्यात कोणालाच म्हटलं नाही की आमच्या नावाचं 5 एकर वावर करून द्या. म्हटलं काय. हा काही दायदाना मागला असेल त्याच्यामुळे हे वैभव निर्माण झालं. घेशी तेव्हा देशी ऐसा असाची उदार. का धर्मेंद्र सिनेमात गाणं म्हणेला आहे ना, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. हे परमात्म्याने गीतेत प्रकाशित केलं. नेहा विक्रमणा शस्तो प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो मती भयात. पोतभर दिवाळी येशील, पहिली भर विठोबाची. 5 एकर वावर आहे, 1 ती पण विठोबाची. किती सोपं आहे. माणसाला जमतच नाही. दवाखान्यात लाखो रुपये खर्च करेन का भंडारा नाही. आपलं जमत नाही ते तुम्हालाच द्यायला. विठोबा म्हणते त्याचा पैसा इकडे जमतच नाही, नाही चालत नाही. काय सांगा तुम्हाला. परमात्म्याची सत्ता आहे हो. परमात्म्याची सत्ता माणसाले अमृतातून उठून नेते आणि विषयाच्या डबात बसवते. याला विठोबाची सत्ता म्हणतात. जे भाग्यवान असतात ते कथा कीर्तन श्रवण करून या जाण जाती विश्व उद्धरो. ते साधू ते संत. काय करायला लागते याच्याकरता. पुतना म्हणे यशोदे तू पोरग मध्ये अलकल दिसते. म्हणे कसं.
परमात्मा म्हणे थांब. यशोदा दुरच उभी राहिली. पंचप्राण घेतले ओढून, उपप्राण तेही शोषुरे जान. 6 प्राण ओढून घेतले आणि खाली पडले. खाली पडल्यावर 50 घरं मोडले. नंद महाराज कर भरायला जायले. आता 50 घरं मोडले. लोक आले म्हणत हे कोणाची माय बहीण आहे का म्हणत नाही. मग म्हणत तिचे हातपाय तोडा लागतात. यशोदा म्हणे जसं जमीन तसं करा. हे नामदेव माऊलीने प्रकाशित केलं संसारातलं उदाहरण. नामदेव माऊलीचा अभंग आहे. एका गावात हा दृष्टांत आहे. मस्त कुटुंब, माय बाप, मुलगा, सून आणि त्या मुलाले मुलगा. म्हणून पोरगा नोकरी, 50,000 रुपये महिना. असं हनुमंताचं मंदिर होतं. महाराज बसेल होते. इकडे बाळा म्हणे महाराज तुमच्या जवळ 5 मिनिटं बसलो तर माई बी जीव देईन आणि माई बायको तर मग काय करीन याचा नेमच नाही. अरे साधू म्हणत कोणी नाहीच कोणाचे. तू हे जे सांगता तो भ्रम आहे. उपनिषदानं काल आपण सांगलं भ्रम मूल इदम जगतम ईशावास्य उपनिषदम. कोणीच कोणाचं नाही. पण परमात्म्यानं हे एकमेकाचं ऋण असते. काही निमित्ते करून या जाण एके ठाई मिळविले आपण. कोण कोणाचे मायबाप, कोण कोणाचे पोरग. कैक जन्मात माणसाले मायबाप होईल आहेत. कैक जन्मात माणसाला याची जाण नाही, याची आठवण नाही. हे म्हणे जमतच नाही. बळजबरीनं 5 मिनिटं थांबला. ते इकडे बाबा अजून आला नाही बाबू, अजून आला नाही बाबू. ते बाई बी घरदार. पण त्या महाराजांना सांगलं मी तुला एक मंत्र शिकवतो. म्हणे कसा. तू घरी गेला की आळवा देळवा पड. घरातले लोक काय म्हणतात हे तुला सर्व समजीन. पण लोक म्हणतील हा मेला. म्हणे यांना काय होईल. म्हणे तुला अनुभव येईल. केला बाबा तर बाई घरदार. असं असते का कुठे. इतका उशीर असते काय. आमचा जीवात जीव नाही. म्हातारा बोलायला लागला, म्हातारी बोलायला लागली आणि हा आळवा देळवा पडला. घर मस्त बांधलं होतं. आक्रोश सुरू झाला. लोक गोया झाले म्हणत लढून जर हा जिता होत असेल तर 100 सांगू आपण लढ्याले. हा लढून जिता होत नाही. याला न्यावा लागते बाहेर. म्हणे मग शांत झाले. म्हणत याचे हातपाय तोडा लागतात नाही तर दरवाजा पडा लागतो. म्हणे आता सांगा. एकुलता एक पोरगा आताच फुल्या बसवल्या, आताच मस्त केलं, आता झाले पलस्तर केलं, तुम्ही पाडसान. तुम्ही म्हणतात याचे हातपाय तोडून. नामदेव माऊली म्हणते नका दरवाजा पाडू, याचे हातपाय तोडू. जे बाई अटूट प्रेम करते तिचा स्वभाव चांगला. हा ऐकून राहिला. मग ते लोक म्हणत हे काम आम्ही करत नाही. ते म्हणे आणानं मी तोडतो. नाहीतरी मेला, नाहीतरी मेला. काय गोठ आहे बापा हे संसारातली. हे ऐकून राहिला तो. ऐशे ऐकून या वचन द्रवले तयाचे अंत करणं. संत बोलती सत्य वचन. बापा साधू खरं सांगतात. तेवढ्यात ते गर्दी पाहून महाराज आले. काय गडबड म्हणत महाराज एकुलता एक पोरगा होता. महाराज म्हणत हा जिता होते. दूध आणा म्हणत. आणि त्यातली एक साखरेची पुडी काढली बारीक आणि त्यात टाकली. हे जो घेईन तो मरीन आणि हा पोरगा उठून बसून. मग महाराज म्हणत आजीबाई तुम्ही घ्या ना आता तुमचं काय राहिलं. म्हणे सांगा महाराज मी जर गेली तर म्हाताऱ्याचं कसं होईल. म्हाताऱ्याजवळ नेलं. म्हातारा म्हणे मी जर गेलो तर म्हातारीचं कसं होईल. मग ते बाई जीवापाळ प्रेम देणारी म्हणे तुम्हीच सांगा महाराज. 4 वर्षाचा पोरगा यारे सोडून मी कुठे जाऊ. नाहीतरी मेला ना म्हणे तो आता मरू द्या. महाराज म्हणत मीच घेतो. म्हणत फार चांगलं. संत कृपाळू असतात, संत दयाळू असतात. या ना संताचा जीव. संत कृपाळू आहे, संत दयाळू आहेत. महाराजनं ते दूध पिऊन घेतलं तो उठून बसला. अंदा हरीक झाला. थांबा म्हणे आता गडबड करू नका. थैली घेतली आणि महाराजच्या संगी निघून गेला तर मागे नाही पाहिजे. संसार म्हणून माऊलीने सांगलं संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारात सुखी कोण आहे का असा एखादा हातवर मी नाही. मस्त गंगेत घोडे नाले नुसतं होटावर आहे. संसारात जाऊन पाय किती दुःख आहे. जेवढा व्याप तेवढं दुःख. म्हणून साधू
निरपेक्षम शुचिर्दक्षम उदासीनो गतवेताः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. साधू निसंग असतात. साधूला सुख बी नाही आणि दुःख बी नाही. साधूला कशाचीच आसक्ती नसते आणि लोभ नसते. तो साधू. आमच्या पाकिटात जर उलचक पैसे कमी भरले तर आम्ही बाहेरून फोन करतो का हो पैसे बोलले तितके दिले नाही. परिवर्तन का होत नाही? सांगणाराही पैशाचा लोभी आणि ऐकणारा बी पैशाचा लोभी. जमत नाही. परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन म्हणजे माऊलीने एका अभंगात सांगितलं ना, आंधळ्यात पांगळ्यात सांगितलं, वृत्ती निवृत्ती झाली जनना दिशे तेथे, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आहे ते, रज तम सत्व सारुण अखंड करती विठ्ठल भजन, हे मत प्राप्तीचे लक्षण उद्धवाशी बोलिले. हे सांगलं ना की बा काहीच नाही. बरं हो म्हणून बी आपलं काही होत नाही आणि नाही म्हणून बी काही होत नाही. म्हणून माऊलीनं भागवतात सांगलं, पित्या देखत पुत्र मरी. बापाच्या देखता पोरग मरते, मसंटीत नेऊन फुकून देते. पोरगाही बापाला फुकून देते. मग तरी एखाद्या युवायानं जवायानं उठायला पाहिजे, का भाऊ त्या भावानं एवढी इस्टेट कमावली, काहून फुकता त्याला तुम्ही? असं काहून म्हणत नाही कोणी? या संसारात कोणीच कोणाचं नाही. हा नाशिवंत देह आहे. तुकोबा सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. तुकडोजी बाबांनी सांगलं, मरना पड़ा तो क्या हुआ, मरना तो तन का हक है, आत्मा कभी मरता नहीं, इसमें हमें शक नहीं है. हा देह मरणार आहे म्हणून याची चिंता करू नका. याच्याकरता कब्बा डब्बा करू नका. ते पुतना बाबा पडली, नंद महाराज कर भरून आले तर परमात्म्याच्या स्पर्शामुळे तिचा देह सुगंधित झाला होता. हातपाय तोडले आणि मसंटीत जशीच्या तशीच रसली चतून दिली. सुगंधेची तरे आपण जा. सुगंध सुटला. नंद महाराज आले. आल्यानंतर बसा म्हणे खाली आणि दिलं. माणूस किती थकून आला. नरहरी बाबा सांगत, बाईनं समोर गेलं पाहिजे. हो, थकून आला की अर्ध दुःख निघून जाते. पण बाई मोबाईल हातचा सोडतच नाही. तो जेते हाताने पाणी घेते, पाणी पिते. काय या मोबाईल मध्ये? मोबाईलनं वेळ लावलं, मोबाईलनं बर्बादी करणं. मोबाईल आहे उपयोगाचा, त्याच्यामुळे घटस्फोट होऊन राहिले, संसार बर्बाद होऊन राहिला, तरी आमच्या लक्षात येत नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. फोडणी बी त्या मोबाईलवर पाहून देतात आमच्या काही काही मावल्या डीसीबी. हो, हरिपाठाचा समय झाला की इन्स्पेक्टर मंजू लागते. लागते की नाही? ते तर एवढं प्रिय झालं की बाप्पा बस. अरे काही नाही, त्यात ते दाखवतात, त्यातलं काहीच नाही. खरं सुख यात आहे. सुख बसे एके ठाई बहुपाई संताची. म्हणून या केला वास नाही नाश तया ठाया. जेने जाशील तरुण अखंड करी रे विठ्ठल भजन. अरे जे तरणोपायाचं साधन आहे ते करा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. आणि ते तुम्हा आपल्याला भजन करता येते ते आपण सोडलं. हरिपाठाच्या समयाला आपण टीव्हीच्या पुढे बसतो. मालक बाहेरून येते, अठुलीच गोष्ट नाही, जगातली गोष्टी आहे. मालक बाईशी बोलत नाही, पोरगा बापाशी बोलत नाही, पोरगी बापाशी बोलत नाही. काय संसारातला नाश होऊन राहिला. त्यात काय नाही, त्यात सर्वच चांगला. टाका ना ज्ञानेश्वरी टाका, शिवाजीचं चरित्र सांगा, गीता नाही ते नाही, काय तपासता त्यात. बरं एवढा वेळ आहे, आम्ही एक विनोद म्हणून दृष्टांत सांगत असतो. पती पत्नी गावा गेले. मग गावा गेल्यानंतर झालं जेवण खावण झालं, हे आलं, गावाच्या बाहेर आले आणि त्या बॉले फोन आला. थोडसे पुढे आले असे, ते बाई म्हणे मी बाहेरून येतो. आणि हा मोबाईल मध्ये गुंग बोल्यात. त्या गाडीवर दुसरीच बाई बसली. याला वाटलं बसली बाई, गाडी घेऊन घरी आला. घरी पाहिजे, अरे म्हणे कस काय झालं. हा मोबाईलचा दोष आहे, दृष्टांत आहे. पण मोबाईल मध्ये एवढे अधीन होऊ नका. तेवढ्या निष्ठेनं जर तुम्ही त्या परमात्म्याचं चिंतन केला तर तुमच्या पाठीमागे उभा आहे तो. कुठेच काही ना लगे धुंडावे, देवे ठाईच प्रगट व्हावे. पण आता बाई मालकाची नाही आणि मालक बाईचा नाही. कशाचं प्रतीक आहे?
नाशाचा आहे. जेणे होई नाश संसाराचा. अरे संसाराचा नाश होते, चांगला आहे ते, पण त्यातलं चांगलं घेसांतर हो अमृत आहे. पुऱ्या अंगाले चोपडे तर अमरत्व येत नाही. अमरत्व याकरता मुखेचे अमृत करावे प्राशन, तरीच येईल अमरत्व जाण. अरे ते अमृत पेवा लागेल. माणसाचा जन्म भेटला, संतांची संगती करावं लागेल, आणि संतांची संगती केल्यानंतर विठोबाचं भजन करावं लागेल, तरीच जन्म मरण चुकी. कथा ऐकून, कीर्तन ऐकून, भागवत ऐकून, अन्नदान करून काहीच होणार नाही. त्यातून प्राप्ती एकच आहे, पण यानं कसं होते की बा परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन कथा ऐकल्यानं आपण एक तरी दिवा लागला पाहिजे. महाराज कृपाळू रस्त्यानं चालले, ते काय व्याजबाचं घर दिसलं. साधू कशा असतात त्या बोना ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी वर्णन करायला आहे. शिकारी माणूस कसा असते, शिकाऱ्याच्या सोबत काय पाहिजे, पोत, काळी, कुत्र, कुऱ्हाड, इवा, हे सर्व साहित्य माऊली ज्ञानेश्वरीच सांगितले. त्या बोन ते सर्व साहित्य घेतलं आणि साधूदारी आले. बसा म्हणत महाराज. शिकारी माणूस होता. आज म्हणे महाराज योगायोगानं आले तर तुम्हाला शिकार कशाची हवी. आता त्याचा जसा भाव असला तसा होते, जैसा भाव तसा देव. महाराज म्हणत काही हरकत नाही, असं पाखरू घेऊन ये, शंख चक्र गदा पद्म सारंग पाणी. बस म्हणे महाराज असं पाखरू आणीन तरच तुम्हाला तोंड दाखवीन, नाही तर तिकडे जीव देईन. संकल्प केला. तसा माणसानं जीवनात संकल्प केला पाहिजे. आज जर हरिपाठ घेतला नाही तर मी जेवणारच नाही. हरिपाठ घेवा आणि जेवण करा. आज जर हरिपाठ काही कारणाने घेतला नाही गेला तर आज त्या मनाला सांगा लागते आज तुले जेवण नाही. हरिपाठ काय साधा आहे का हरिपाठ? हो, हरिपाठातले अभंग वाचा माऊलीचे, नरहरी बाबाच्या हरिपाठातले अभंग वाचा, नाथ माऊलीच्या हरिपाठातले अभंग वाचा. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. एक तत्व पाहिजे, एक भाव पाहिजे, एक रस्ता पाहिजे, एक मार्ग पाहिजे. गेला तो शिकारीला. आता तसं पाखरूच नाही तर भेटीन कसं. हिंडला 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, म्हणे माय गुरु वृत्ती पलटली. म्हणे आज माय गुरु उपाशी आहेत, लाकडा गोळ्या केले. परमात्मा कृपाळू आहे. दुसरा चक्कर मारला अग्नीचेतून, तेवढ्यात शंख चक्र गदा पद्मसा रंग पाणी. पाखरू खांद्यावर बसलं, असं पाहिलं, अरे म्हणे माय गुरु विद्येचे बगलीतच दाबलं परमात्मा. आम भक्ता पराधीना, भाव देखोन या जाण, होय भक्ताच्या अधीन, तया म्हणती नारायण. काही भक्ती केली त्यानं, शिकारीला गेला होता, बगलीत दाबलं, महाराज बसेलच होते. हे पाहून या जाण द्रवरे संताचे अंत करणं. महाराजनं परमात्म्याचे पायने धरले, त्याचे पाय धरले. काय भाग्य आहे म्हणत तू आहे, केवढं भाग्य आहे. तेथेची चतुर्भुज रूप दाखवून, जिथले व्याजाशी दर्शन. कधी चतुर्भुज सर्व सोडून दिलं, मनाचं परिवर्तन झालं. कथा ऐकून, कीर्तन ऐकून रूपात मनाचं परिवर्तन म्हणजे संकल्प केला पाहिजे की आम्ही आजपासून हरिपाठ घेतल्याशिवाय जेवणार नाही. झालं भागवताची प्राप्ती. मऱ्याच्या वक्ती बी तेच येईल. याच्याकरता भागवत ऐका लागते आणि याच्याकरता मनाचं परिवर्तन करायला लागते. माणूस तर ऐकून सोडून देते. हा, टाकाऊ आहे परमार्थ. साधू संत सांगतात टाकाऊ नाही, परमात्म्याची प्राप्तीच होते. करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. झनी करण्याचे म्हणजे दुसऱ्या रस्त्यानं जाऊच नका. कोणी काही सांगत असेल ऐकू नका आणि विठोबाचं भजन सोडू नका. देव भेटते. याच देही घडी देवाचे भजन, फक्त हाच दिवस आहे. म्हणून अशी कारवाई असताना पुतण्यानं सर्व इतिहास, पुतण्याचा इतिहास सांगितला. पुतना म्हणजे बाई नाही, बरं नाही. पुतना म्हणजे वासना. परमात्म्याने गीतेत सांगलं, अंती साच मती तेची तया गती. म्हणून परमात्माने गीतेत सांगलं, अर्जुना अंतकालेच मामेवम स्मरण मुक्त्व कलेवरम यत प्रयासाती नात्र संशया. अरे अर्जुना, मऱ्याच्या वक्ती मा नाव आलं पाहिजे.
मऱ्याच्या बाबतीत जर म्हैस दिसली तर त्याला म्हशीचाच जन्म भेटते. अंती साच मती तेची तया गती. म्हणून तुकोबा सांगतात पाडिले वळण इंद्रियास. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी. म्हणून सवय पाहिजे आणि सवय ते पळ्या करता नेम पाहिजे. काहीतरी नेम करा मुखी पांडुरंग स्मरा. पण तो नेम केला नेम टाळू नये आणि शिवेचा गुंडा हलू नये. शिवेचा गुंडा म्हणजे नाथमौलीच्या भागवतात आहे. धुरा ज्याला म्हणतो आपण तो वावराचा धुरा. जो वावराच्या धुऱ्याला हात लावते ना त्याला माहित नाही त्याची दशा का आहे. हो त्याला भेलं पाहिजे. इस्तो हाती धरणा पुरला पण त्या धुऱ्याचा गोटा जो सरकवते नाथमाऊलीचं भागवत वाचा. हो त्याच्यासारखं महापाप कोणतंच नाही. म्हणून माऊलीने सांगलं केला नेम टाळू नये आणि शिवेचा गुंडा हलू नये. करू द्या कोणाला काही बी. कोणी काही केली आचरणे मजे या कीर्तने विनने. काही काही लोक धुऱ्या करता भांडतात. काही लोक दांडा करता भांडतात. करू नये. आयुष्य गेली या सरोना पुढे थोर आहे नागवना. अरे मरा लागते याची आठवण ठेव. भांडणाचा समय आला की चाल मना चहा घेऊन घेऊ बाबाच्या भाषेत. ते नाही जमत माणसाला. माणूस तर बाया खोजते. पाहून घेऊ म्हणते 10,000 रुपये तठी देईन. अरे 10,000चा भागवताचा भंडारा करणं नाना त्या ठाण्यात काले 10,000 देतो. नाही म्हणते पाहून घेऊ आणखी लागली तर देऊ. मग तर गुलाबजामुनची पंगत दे ना. भागवत सुरू आहे तर नाही ते नाही जमत. ते आपल्या बापानं आपल्याला शिकवलं नाही. ठाण्यात देणं शिकवलं. परमार्थ करा काहीतरी परोपकार करा. तुकोबान सांगलं ना नका देऊ दूध दया माझी सार. टाकाचे तरी उपकार करा. एखाद्याचं लग्न होत नसेल तर चाल म्हणा मी पैसे देतो. लग्न करा त्या पुरीचं. ते म्हणते आम्हाला देवच भेटला. एखादा उपाशी येशील त्याला जीव घाला. ताणलेला असेल त्याला पाणी पाजा. खरा परमार्थ आहे. अवतण्याची आस दुर्बळ असं लागली जैसी. माऊली अभंगात सांगेलाय जुन्या काळात अवतन आलं की खूप हरिक होईल. आता तर काबू जेल तर नाही मस्त का नाही. तुम्ही आमच्या घरी 2 घास खाल्ले की आमचं पोट भरतंय. रे ज्याला भूक लागेला त्याला जीव घाल. समजला पाहिजे परमार्थ कुठे आहे. परमार्थाची व्याप्ती कशात आहे. मस्त भुकेल्याला अन्न दिलं परमात्मा संतुष्ट होते. जेने संतुष्ट नारायण. परमात्म्याला आनंद कशात आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर बनवे जाणी जे येत. अन्न हे परब्रह्म आहे. 2च परब्रह्म आहे परमात्मा आणि अन्न. म्हणून माऊलीने भागवतात आपण काल सांगलं गीतेत वर्णन केलं यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्यात अन्न समुद्भव. म्हणून अन्न गटारीत टाकू नये. अन्न फेकून देऊ नये. अन्नाचा नाश करू नये. अन्नाचा तिरस्कार करू नये. अन्न म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आहे. त्याचा नाश करू नये. नाही उरलं ज्याला भूक असेल त्याला खाऊ घाला. फेकून देऊ नका. गटारीत टाकू नका. हो आता चलडूल आहे. आता भरपूर आहे. स्वामी समर्थाचं चरित्र वाचा. त्याने काय लिहून ठेवलं. आता कशाचीच अडचण नाही. विपुल आहे. पण 2050 साली अन्नाचा कण बी भेटणार नाही. किती टाइम आहे हे समर्थानं सांगितलं आहे. मताचं नाही. म्हणून त्या अन्नाची माणसानं किंमत केली पाहिजे. अन्न घरातलं फेकू नका. लागीन तेवढं मस्त पानावर लागीन तेवढंच घ्या. पानावर उष्ट टाकूच नका. नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याची अवहेलना करणं पाप आहे. आता पंक्तीत पान तुम्ही टोपलंय ना खरकट निघते. कोण दोषी आहे याले. लागीन तेवढं घ्या ना. माणसाने याचा विचार केला पाहिजे. परमार्थ काही असा मोठा काही अवडंबराचा नाही. परमार्थ घरातल्या घरातच परमार्थ होते. हो सून जर जेवायला बसली तर सासून कल्ला करू नये. तिला सुखानं जीव द्यावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ते जेवत नाही. घरात जर पाहुणे आले तर भांडे वाजू नाही. पाहुणा जेवत नाही. किती सोपा आहे परमार्थ. नाही तर सून जेवायला बसते असं काय म्हशीसारखं जेवतो. ते जेवतच नाही. पाप आहे ते. राखावी बहुताची अंतरे भाग्य येते. जसे तुमच्या पोरीला सुख देता तसं सुनेले सुख दे. काही काही घरात अजून मी चाब्या कंबरले जात. कशा करता. परमार्थ केला पाहिजे.
म्हणून अशा त्या पुतणीचा इतिहास सांगत असताना, पुतना म्हणजे वासना आहे. कंसाले समजलं, मेली. मामळ भटाले पाठवलं, मामळ भेटायला बी ते केलं. तुका म्हणे धनासाठी देती प्राण, असा इतिहास सांगत असताना त्या ठिकाणी शुकाचार्य सांगतात, राजानं परीक्षित राजानं विचारलं, शुका गुरुवार्य सर्व शक्तिमान भगवान श्रीहरीने जे जे अवतार घेतले, पुष्कळच्या मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या, ऐशा लीला केली श्रवण, तया नाही नायिका जन्म मरण, हे उद्धवाशी केले कथन. अशा लीला जो ऐकते त्याला जन्म मरण नाही. म्हणून विषयाची आशा नाहीशी होते, माणसाचे विषय नष्ट होऊन जातात, मनुष्याचे अंतकरण तात्काळ शुद्ध होते, भगवंताविषयी भक्ती आणि प्रेम निर्माण होते आणि मैत्री जडते. मनोहर लीलाचे योग्य वाटल्यास आपण ते आम्हाला सांगा. असं सांगत असताना शुकाचार्य सांगतात, एकदा घरात लेकरू जन्माने आले की आनंद असतो. मग लेकरू असं लहान असते आणि एका हातावर होते. मग माय म्हणते, महापूर्ग एका हातावर झालं. म्हणून भगवान गोपाल कृष्णाचा कुश बदलण्याचा कार्यक्रम होता. म्हणजे कृष्ण परमात्मा एका हातावर झाला म्हणून यशोदेनं गोपी गवळणी गोळा केल्या. म्हणे महापूर्ग एका हातावर झालं. मस्त खायचं. परमात्म्याला 9 माखू घातलं आणि त्या गाळ्याला पायानं बांधला आणि त्यात टाकून दिला. गुंग झाल्या संसारात. कोणी काही करे, कोणी काही करे, कोणी भाजी करे, कोणी खीर करे, कोणी मस्त अटकून गेला. इकडे कंसाची कारवाई सुरू होती. तृणावत नावाचा राक्षस होता, तो मागच्या जन्मात बी राक्षस होता. लोमश रुचीच्या आश्रमावर त्रास देत होता, हड्ड्या नेऊन टाकत होता, यज्ञ मोडत होता. लोमशे शापिले तया लागून शाप दिला, जाय म्हणे तू पुन्हा राक्षस होशील. म्हणून त्या ऋणावतानं पाय धरले, म्हणे महाराज शाप द्या. तेव्हा लोमशानं सांगितलं, द्वापार युगात भगवान गोपाल कृष्णाचा अवतार गोकुळात होईल, त्याचा चरणस्पर्श तुला झाला म्हणजे तुझा उद्धार होईल. तो संकल्प कंसाच्या मनात गेला आणि त्या तृणावर पाठवून दिला. तो तृणावर येऊन बसला गाळ्यावर त्या. मग त्या गाळ्यावर बसल्यानंतर शक्तासूर होता. परमात्मा त्याला पाहून हसे, हे कामात गुंग. नुसतं परमात्म्याचा चरण स्पर्श झाला, जा गाळ मोडलं, जा आवाज आला, परमात्म्यावर गाळ उलट पडलं आणि त्यातून तो दिव्य रूप निघलं. परमात्म्याचं दर्शन घेतलं. लेकरं खेळून राहिले होते. तो आवाज ऐकला, यशोदा गोपी गवळणी पयात आल्या. म्हणत, यशोदे आम्ही तुला किती सांगतो की आम्ही आहो ना काम करायला, तू याला सोडतं काऊन? यशोदा गेली, त्या पायण्या खालून त्याला काकीत घेतलं, हुक मारली, बुक्का मारला. ते लेकर म्हणत, यशोदे म्हणे काय अटी कोणी एक माणूस आला आणि त्यानं तुझ्या पोराचे पाय धरले, म्हणे तुम्ही काही बोलता? यशोदा म्हणे, तसा माणूस संसारात अटकते, समजते ना परमात्माची माया आहे. म्हणून परमात्म्याने गीतेत सांगितलं, मम माया दुरत्तय, माझ्या मायेचे मुख्य लक्षण, न कळेगा इतरा लागून, माझी कृपा होताची जाण कळते. परमात्म्याच्या कृपेच्या शिवाय माया समजत नाही. यशोदेला मायेचं आवरण होतं. समजलं ना की आपल्यावर संकट येतात. आता परमात्म्याची लीला होती. मागच्या जन्मात त्याचं ते वैर होतं, ते साध्या करता करून ठेवलेली लीला आहे. म्हणून समजलं, शक्तासूर मेला. मग कंसानं तृणाव्रत नावाचा राक्षस पाठवला. तृणाव्रत म्हणजे वावटई, धूळ, त्याला ते सर्व रूप घेता येत होते. परमात्मा एक दिवस यशोदेच्या मांडीवर नंदाच्या वाड्याच्या समोर बसेल होता. यशोदेन थापटलं. परमात्मा एवढा वजनदार झाला, यशोदेनं खाली टाकलं, थापटलं, झोपी गेला. आता परमात्म्याला काय समजत नाही आणि यशोदा चालली गेली. तेवढ्या टाइमात जा वावटई सुटली, जा धूळ आली, कावळं लागून गेले आणि सर्वेले भूल पडली. तो तृणाच व्रत आला आणि परमात्म्याला अद्दल उचललं. ते निवारलं, वारावधान झालं, ते धूळ गेली. गोपी म्हणे, यशोदे कृष्ण कुठे? हो म्हणे, मा आता अतिष्ठ जेल होता. म्हणे, यशोदे तुला आम्ही किती सांगलो, किती सांगतो तरी तू ऐकत नाही.
गोपी गवळणी इकडे पाय तिकडे पाय, एकीचं लक्ष गेलं. ओ माय माय, तो आकाशात पाय केवढा राक्षस. त्याच्या मानिले परमात्म्यानं हात जसा हार टाकतो गाई चिप्पी धरली होती, आऊन दगडावर आदळला, त्याचा प्राण गेला. यशोदा गेली आणि परमात्म्याला उचलले. ऐशा लीला करिता जाण, गोप गवळणी आनंदी होती मान. त्या गोपी गवळणीवर परमात्म्याला कृपा करायची होती, म्हणून परमात्माच्या लीला करत असताना श्रीकृष्णाने अशा लीला केल्या, नाम संस्करण केलं. कारण नाम संस्करण करायकरता कोणी पाहिजे, म्हणून बलराम दादाचं आणि श्रीकृष्णाचं नाव यादवाईचे गुरु होते. कृष्ण परमात्मा यादव होता, म्हणून त्याचं नामकरण करायकरता गर्गाचार्य पाहिजे होते. गर्गाचार्य आले, म्हणत नंदा, यायचं जर नाव आपण असं लोकांच्या देखता ठेवशील तर लोक म्हणतील देव आहेत. म्हणून गाईच्या वाड्यात त्याचं नामकरण केलं. हा सावळा आहे म्हणून याले श्रीकृष्ण म्हणतात, आणि हा बलवान आहे म्हणून याले बलराम म्हणतात. असं दोघांचं नामकरण केलं. असं असताना तेच गर्गाचार्य एक दिवस 11 वाजता आले. गर्गाचार्य आले. आल्यानंतर यशोदा म्हणे, या महाराज, आज भाग्याचा उदय झाला. म्हणजे भाग्याचा उदय, ते हे जोडे संत पाय. म्हणत, काय यशोदे? म्हणे, महाराज आज आमच्या घरी तुम्ही जेवण करा. म्हणे, तुला माहित नाही काय, आम्ही विधी निषेधला आम्हाला काही चालत नाही, आम्ही सोहळ्यातले लोक. यशोदा म्हणे, मी तुम्हाला मळकं देतो, कोळला शिदा वाटा देतो, तुम्ही गंगेवर जा, आंघोळ करून या, तुमच्या हाताने स्वयंपाक करा. हा म्हणे, असं काही असलं तर चालते. मग मस्त लोणकळी, तूप, तांदूळ, डाळ, कणिक दिलं, त्यांचे ठेवलं. गंगेवर गेले, आंघोळ केली, पंचा धुतला आणि घेऊन आले. दगडच येतो. यशोदा परमात्माला थापटून निजवलं. सर्व स्वयंपाक तयार झाला. हा नियम आहे. आम्ही नेहमी सांगतो, आपल्या घरात जर काही फोटो असेल, काही दैवत असेल, तर आता नाही करत कोणी ते, नाही तर पहिले 3 निवत काढा लागत. एक गाईचा, एक अग्नीचा आणि एक देवाचा. हे 3 नैवेद्य ज्या घरात समर्पण केल्या जातात, त्या घराला अन्नधान्याची कमी पडत नाही, पैशाची कमी पडत नाही, सुखाची कमी पडत नाही. आता यातला पहिले अग्नीचा निवत गॅसले दाखवसान का? गॅसमध्ये काही टाकता येत नाही. पहिले चूल होती, बाया चुलीला कुकू लावत आणि तो नैवेद्यात त्या समर्पण करत. अग्नी म्हणजे देवाचं मुख आहे. हो, अग्निर्मुखा देवता. आता तो नैवेद्य बंद झाला. घरात देवरा असते ना, त्या देवऱ्याला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे आणि गोग्रास काढला गेला पाहिजे. गाई एवढ्याला चांगले असतात, त्या कराच लागतात. गृहस्थाश्रमाचा धर्म आहे. वेदे सांगितले आचरण, गृहस्थाधर्मी कैसे करावे जाणं, वेदानं सांगून ठेवलेलं आहे. वेदानं सांगलं गृहस्थाश्रमानं माणसानं कसं वागावं, म्हणून धन्यो गृहस्थाश्रम म्हटलेला आहे. माणसाचा संसार साधा नाही. एरवीच परमात्मा निर्माण केला, पण त्यात आचरण करावं लागते. 3 सांच्या करायला काय हरकत आहे, पण तेवढी आम्हाला सवय नाही ना. कारण ते गाय नाही, तो गावरान गायला दाखवा लागते. आता गाय कुठे आहे, कुठे पाहता तिले? आम्ही पैशाच्या मागे पाहतो ना. हो, गोवत्साचे केली पारण. गायचं पालन करणं सोपं नाही. ज्या घरात गाय आहे त्या घरात सुख आहे. ज्या घराच्या समोर वृंदावन आहे, आनंद आहे. एक नाही, असे 5-25 वृंदावन घराच्या समोर राहायला पाहिजे. कारण ते झाड नाही, तुळशीचं पान फळ्यानं कधीच लोटू नये. तुळशीचे पान खाली पडले ते माथा दयाने मंदिरे, तया ब्रह्मांड दर्शन घडले जाण. ते पान साधा आहे का? आपण फळ्यानं लोटतो, त्याला स्पर्श करू नये. रोज आंघोळ झाली, तुळशी घालून या पाणी, उभे पाठी सिंहे मुनी, तुळशी लावून या दिवा, उजेड पडेल साऱ्या देवा. तुळशी लावून या गंध, उभे पाठी श्री गोविंद. तुळशी घालून या वटा, विघ्न पडतील 12 वाटा. तुळशीचं पूजन साधं नाही काही नाही. मस्त आंघोळ झाली की तुळशीला 1 तांब्याभर पाणी टाकाव. मस्त काम आहे. सुखाची वानच नाही. कोणताच अवडंबर काय, देव तटीच आहे. देव वशे तुळशी पायी.
त्याला कुठे मंदिरात पाहिजे तरी तुळशी वृंदावन आहे, तरी परमात्मा आहे. मस्त टवटवीत पाहिजे. आणि त्याची आहे का, जर आपल्या धाडतं तुळशी वृंदावन व्हायलं, समजून त्याला आपल्यावर संकट आलं, ते टवटवीत पाहिजे, प्रफुल्लित पाहिजे, ते झाड नाही. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. पंढरीनाथ भगवान की. तुळशीचं झाड साधं नाही. मग अशा प्रकारे गृहस्थाश्रमाचा आहे, म्हणून नैवेद्य हा दाखवा लागतो. नैवेद्यम समर्पयामी. असं गर्गाचार्याचा स्वयंपाक तयार झाला आणि त्या बोचा नेम होता. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गर्गाचार्याचा स्वयंपाक तयार झाला आणि त्याचा नेम होता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलौकिकनाथं. मंत्र म्हटला आणि आगतम म्हणता बरोबर परमात्मा ताटातच गेला. डोळे उघडले, म्हणे यशोदे. यशोदे डोळ्या लागला होता. म्हणे या तुझ्या पोरानं मान्न बाटवलं. कोण म्हणते? महाराज गर्गाचार्य. यशोदा आली आणि त्याला उचललं. म्हणे का रे उभारा, त्या भावानं किती स्वयंपाक केला, आता 12 वाजून राहिले. तो म्हणे मा, या भावानंच मध्ये बोलावलं, मी बोलावल्याशिवाय कुठेच जात नाही. परमात्मा म्हणे सांग तू हे पोरगा किती खोटं बोलते, मी कशाला बोलावू याने. बुवा काय धरले? म्हणे इतक्या बरीनं माफ करा, आता मी याला येऊ देणार नाही. म्हणे आता सांग कधी स्वयंपाक करा कधी काय करा. यशोदेने पुन्हा शिदा काढून दिला. गेले, आंघोळ केली, स्वयंपाक तयार केला. पण पहिल्यानं जसं घट डोळे लावून मंत्र म्हणे, आता असं कर, येते काय येते काय असं कर. मंत्र म्हटला ना आगतम म्हणता बरोबर परमात्मा ताटात. यशोदे पण परमात्म्याला वाटला हा आपला भक्त आहे, अभिमानी नाडला, तो देवापासून दूर गेला, याला अभिमान आहे. म्हणून याला यातून वाचवाय करता तेथेची चतुर्भुज रूप धरुण दिदले गर्गाचार्य अशी दर्शन. अरे म्हणे बापा, मी ज्याचं नाव घेऊन राहिलो तो हसताय. मग घास मोडला आणि त्याच्या तोंडात घालाव तेवढ्यात यशोदा म्हणते बुवा. पैतच आली यशोदा. गेलं परमात्म्याला सोडून. आता परमात्म्याला वाटलं हा आपल्या मायले सांगते, म्हणून परमात्मा यशोदेच्या टोंगाले धरलं. म्हणे मा, हा बुवा भावरट झाला, हा सांगेल सत्य खून, म्हणून कृष्ण बोले वचन. आणि यशोदे काय तू भाग्य आहे, पाय धरायला गेला. म्हणे बुवा हे वैकुंठ पाणी आल्यावर कस काय चालवलं. म्हणे माय, असे आमच्यासारखे हजारो गर्गाचार्य जरी केले तरी हे पुण्य भेटत नाही. काय या पुण्य केले जाण तुझ्या पोटी जगत जीवन. अरे ह्या साक्षात परमात्मा तुझ्या पोटी आला. व्यास महाराज म्हणतात या भाग्यासारखं भाग्यच नाही. म्हणून गर्गाचार्य वंदी चरण. परमात्मा यशोदा चालली गेली. अशा लीला करत असताना परमात्मा गोकुळात लीला करत असताना आनंदी आनंद होता. ज्या ठिकाणी भजन आहे त्या ठिकाणी आनंद आहे, आणि ज्या ठिकाणी कारवाई आहे त्या ठिकाणी दुःख आहे. गोपाल कृष्ण भगवान की
माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. म्हणून माणसानं लोभ धरू नये. लोभात काय दुःख आहे. संसाराचा लोभ प्रत्येकाला आहे. कोणाला काही आवडत नाही का? सर्व आवडते, पण त्याच्यात आसक्ती ठेवू नये. लोभात दुःख आहे. म्हणून माऊली दृष्टांत देऊन सांगते, आपलं काही आहे का? काहीच नाही. पण माणूस या संसार रूपी चिखलात एवढा अटकते की एक पाय टाकला की दुसरा पाय त्यातच टाकते. एक वाट सरू मस्त नाली वाहत होती. नाली इथे काच पाणी, आणि त्याच्यावर एक पाखरू सोन्याचा हार घेऊन बसेल होतो, आणि त्या हाराचं प्रतिबिंब त्या नालीतल्या पाण्यात पडलं. निप्पक पाणी होतं ते नाथमाऊली भागवतात सांगतात. घटा माझी प्रतिबिंब दिसे परी ते नासलिया नासे. त्या घटात सूर्य दिसते, पण त्यात जर शेण कालवलं तर त्याच पाण्यामध्ये सूर्य दिसत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महाराज सांगतात, माणूस देव आहे, पण तो कसा आहे? शब्द इति चरणात गढूई देव आहे. आसक्तीनं पिळेला आहे, लोभानं पिळेला आहे, मोहानं पिळेला आहे. त्याच्यामुळे तो देव असल्यावर मी तो ओळखत नाही. अभिमानान चालते, घमेंड चालते. गरीबी से गुजरान करो मगरूर से धोखा है. ऊंचा ऊंचा सब कुछ चले, नीचा न चले कोई. एक बार नीचा चले तो सबसे ऊपर चला जाए. पण माणूस अभिमान सोडायलाच तयार नाही. देव काय करणार आहे? आहे तर देव ना सर्व. फक्त विठोबाचं नाव घे, मी तुला भेटतो. काही तुला करावं लागत नाही. माणसाचा जन्म भेटला, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. अरे भारतात जन्माला आला, संतांच्या संगतीत जन्माला आला, आधी कोणाचं काय बिघडणार आहे? येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. साधं जगलं पाहिजे माणसानं. बार बार नरतनू न पावे. हा माणसाचा जन्म बार बार भेटणार नाही. सुकृताने मनुष्य होई, भजना विन वाया जाई. देव देतो देव नेतो, देव अवघ्याशी पोषितो. धरी आठवया देही, पुढे काही बरे नाही. म्हणे नरहरी शेषशाही, आवडीने नाम गाई. काय सांगलं बाबानं? तुकोबा सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे मरा लागते ना, साधूचा अनुभव आहे. म्हणून ते सांगतात, बापा रे एकच कर, परमात्म्याचं भजन कर, सर्वांशी प्रेमानं वाग, आणि मरून जाय. आता कब्बा डब्बा करते, याच्याशी भांडण त्याच्याशी भांडण, त्याचे पैसे याचं तिथं करते कारवाई. असं करू नये. आणि परमात्म्यापासून अंतरून बरं हा देह गेल्यावर पुढे काय माहिती काय होते बाप्पा? आता प्राप्त आहे, आता स्वातंत्र्य आहे. विजय सावरकरने एका कवितेत, शुक नावाची कविता आहे, त्या कवितेत वर्णन केलेलं आहे. पारतंत्र्याचे दुःख तुला काय ठावे, त्या ठिकाणी तुला कसे न्यावे. अरे त्या मिठ्ठूले त्या पिंजऱ्यात डाळिंब असते, पेरू असते, पण तो उडणारा मिठ्ठू जो असते ना, तो म्हणते काय गड्या तुले सुख आहे. अरे म्हणते तुले काय सांगू किती दुःख आहे, तुले मोकळं उडता येते. तसं माणसाचा जन्म आहे, थंडी वाजली दुलही अंगावर घे, गुलाबजामुन खाता येतात, बासुंदी खाता येते, लाडू खाता येते. आणि म्हैस बकरी डुकराचा जन्म भेटला तर काय? आता स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यात परमात्म्याचं चिंतन करा आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. याचसाठी केला होता अट्टाहास. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून भजन करा लागते, बाकीचं काहीच नाही. हे साधूनं सांगून ठेवलं, अनुभवलं, म्हणून जगाला प्रकाशित केलं. म्हणून माणसाने याचा विचार केला पाहिजे की आपलं भाग्य आहे की आपल्याला कथा ऐकायला भेटते. बरं, कथा आहे, माणसं सारखेच आहे. काही लोक बहिरे आहेत, काही लोक फुटके आहेत, काही लोक पांगळे आहेत. जमते काय? मग आपल्याला डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, कान आहेत, आणि 7 दिवसातून 1.5 घंटा आहे, तेवढंही जमत नाही. ज्याले पाय नाहीत त्याला विचारा, ज्याले डोळे नाहीत त्याला विचारा, काय किंमत आहे याची. मग आपल्यावर परमात्म्याने केवढी कृपा केली. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, याने जोडशी तू नारायण. मग एवढं सुलभ असल्यानंतर जर आपण त्याचा कंटाळा करत असू तर कोणाचं काय बिघडणार आहे? पण तुम्ही आपण लोक भाग्यवान आहो की नरहरी बाबांना आपला हात धरला
येण्याची पंथे चालू जाता आपल्याला हा मार्ग दाखवला. हे आपली मागच्या जन्मातली पुण्य आहे. फार भाग्य आहे. म्हणून माणसाने याचा विचार केला पाहिजे. परमात्म्याचं डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशा. नाही तर झाले डोळ्याने त्याला तुम्ही विचार. एक बुवा करोडपती होता, पैशाची वाण नाही. दोघं भाऊ, एकाला एक डोळ्या आणि एक अख्खम आंधळा. म्हणे गड्या भाऊ चाल बरं आपण जालन्याला दवाखान्यात जाऊ, तो डोळ्या बसून आलो. 2 पोते भरले पैसे. परमात्म्याने किती आपल्याला देणगी दिलाय त्याची आपल्या तो काय किंमत आहे. गेले ते दवाखान्यात गेले, तो डॉक्टर म्हणे कुटराचे पोते बाजूला ठेवा. तो म्हणे बापा पैशाचे आहेत. तो कंपाऊंडर म्हणे ठेवा, कारण लोभ आहे तो पैसा. 500ची नोट दिसली तर माणूस इकडे तिकडे पाहते आणि उचलते खिशात घालते. आपली आहे का ती? मग आपले नाही तर उचलतं काऊन? लोभाचे मुख्य कारण लोभ आहे. पापाचा बाप लोभ आहे. तो कंपाऊंडर गेला म्हणे डॉक्टर साहेब मोठं गिऱ्हाईक आलं. त्याने बापा ते गिऱ्हाईक सोडून दिलं. कोण आहे पेशंट? निजलो टेबलवर. म्हणे आमचे भाऊ आहे. ड्रायव्हरला कपडा काढा. म्हणे डॉक्टर साहेब या 2 पोते नोट आहेत, या डोळ्यासारखा डोळ्या करून द्यायच्या. आणखी 2 पोते देतो, 4 पोते देतो. डॉक्टर म्हणे 50 पोते देशील तरी या डोळ्यासारखा डोळ्या होत. तुम्हा आपल्याला किती दिला? काय करायला पाहिजे या डोळ्याने? एक किडनी गेली तर जमत नाही. 2 किडन्या दिल्या, 2 डोळे दिला, 2 कान दिलात, नाक दिलाय. किती चांगला आहे हो परमात्म्याचे. त्याचे उपकार जाणले पाहिजे आणि विठोबाचं भजन केलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी. म्हणून साधू संत परमात्म्याचं चिंतन सांगतात, परमात्म्याचं भजन सांगतात. तो बुवा लोभात पडला. त्याची बसेल होता, मस्त माणूस होता, आपुटेट कपडे, जिथे काच पाणी, पण त्याला तो हार दिसला. तसं या संसारात काही आहे का? काहीच नाही. हा खोटा आहे, पण या खोट्याच्या पायी गोटा आहे तरी माणसाला ते समजत नाही. तो माणूस म्हणे हार तर बापा मोत्याचा आहे आणि तो पाण्यात आहे. जाऊ द्या म्हणे, टाकतो उडी. आता ती मोठी नाली होती, त्यानं उडी टाकता बरोबर नाका डोळ्या सर्व ते नग मुताचं पाणी गेलं. त्यात काही हार नव्हता. त्या आवाजानं ते पाखरू उडून गेलं. तसं तुमच्या आपल्या देहात असणारं पाखरू कबीर महाराजनं सांगेलाय, एक दिन पंछी उड जाएगा, पिंजरा खाली रह जाएगा. लोक बोडखे होऊन येतील आणि आपल्याला मसंडीत फुकून देतील. त्याच्याकरता एकच करा, मुखे पांडुरंग स्मरा. आता याच्यानंतरचं चरित्र सकाळच्या व्याख्यानात होईल. बसेल सर्व लोकांना हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि
जय जय गोपाल जय जय राधा हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा हरि मुकुंद जय जय गोविंद जय 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 गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय नाथ भगवान की जय श्री रामचंद्र भगवान की जय हनुमंत बाबा की गजानन महाराज की जय ज्ञानेश्वर भगवान की आदि